मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेचाच महापौर विराजमान झाला, तर प्रदीर्घ काळानंतर शिवसेनेलाच उपमहापौर पदही मिळालं. त्यासाठी सुरू असलेला हा जल्लोष. शिवसेनेचे महापौर पदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर भरघोस मतांनी निवडून आले, तर उपमहापौरपदी हेमांगी वरळीकर विजयी झाल्या. विठ्ठल लोकरे हे काँग्रेसकडून महापौर पदाच्या रिंगणात उतरले होते. महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत एकूण 218 नगरसेवकांनी मतदान केलं. राष्ट्रवादीचे 9, समाजवादी पार्टीचे 6, तर एक अपक्ष अशा 16 नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली, तर मनसेच्या 7 आणि MIMच्या 2 अशा 9 नगरसेवकांनी मतदानाला दांडी मारली. शिवसेनेचे महापौर पदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांना शिवसेनेच्या 84 आणि भाजपच्या 82 नगरसेवकांसह 5 अपक्षांनी पाठिंबा दिला. त्यामुळे महाडेश्वरांना भरघोस अशी 171 मते मिळाली, तर काँग्रेसच्या विठ्ठल लोकरे यांना केवळ 31 मते मिळाली. एकीकडे शिवसेनेत विजयाचं जल्लोषी वातावरण असलं तरी या निवडणुकीत शिवसेनेसमोर वाढून ठेवलेल्या अडथळ्यांच्या शर्यतीची चुणूकही यावेळी दिसून आली. महापौरांची निवड झाल्यावर शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार घोषणायुद्ध रंगलं. भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला असला तरी भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात मोदींच्या नावाने घोषणाबाजी केली. भाजपच्या या घोषणाबाजीला प्रत्युत्तर म्हणून शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या नावाने घोषणा देत सभागृह दणाणून सोडलं. भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी कमळाच्या फुलांची माळ घालून विश्वनाथ महाडेश्वर यांचं अभिनंदन केलं. येत्या 5 वर्षात प्रस्तावांमधील काही बाजू योग्य नसतील तर त्याला विरोध करणारच असं सांगत कोटक यांनी भविष्यातील संघर्षाचं भाकीतही केलं. या शहराच्या विकासाला खीळ बसू नये म्हणून केलेलं हे मतदान आहे. याचा पारदर्शकतेशी कुठलाही कॉम्प्रोमाइज आम्ही केलेला नाही. पारदर्शकता आणि त्या संदर्भातील असे गडबडचे प्रस्ताव असतील त्यावेळेस भारतीय जनता पक्षाची भूमिका मात्र भारतीय जनता पक्षाची भूमिका असेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.